आहा! बघा एकूण एक ही सांजोरी टुमटुमीत, गुबगुबीत फुगली आहे. अगदी फुग्यासारखी, चेंडूसारखी आणि अतिशय खुसखुशीत खस्ता राहते. जवळपास 700-800 वर्ष जुनी ही रेसिपी आहे. 12व्या-13व्या शतकाच्या ग्रंथांमध्ये पण याचा उल्लेख आहे. म्हणजे त्याच्या आधी पण बरेच वर्ष ही तयार केली जात असणारच आहे. आहा! आहा! उद्याचाच तो दिवस, उद्याचाच तो क्षण दुपारी बरोबर 1:30 वाजता मधुराज रेसिपी मराठीवर नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. नवीन प्रॉडक्ट आहे. काय प्रॉडक्ट असेल कमेंट करून गेस करा. 5 लकी विनर्स काढणार आहोत आणि त्या लकी विनर्सना घरपोच भेटवस्तू मिळणार आहे. तर प्रॉडक्ट काय असेल तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे यापूर्वी तर अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघितलंय. अतिशय युजफुल प्रॉडक्ट आहे आणि लाईफ सेवर प्रॉडक्ट आहे. चला पटकन गेस करा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. खुसखुशीत अशा खाताचं विरघळणाऱ्या सांजोऱ्या आमच्या घरामध्ये खूप आवडतात. नवरात्र याचा दिवाण आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर सगळ्यात आधी 2 साधे अगदी बेसिक साहित्य लागतं. साहित्याची यादी व्हिडिओच्या शेवटी आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील अपडेट करते. तर सगळ्यात आधी घ्यायचा आहे 2 कप मैदा. मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे. मधुराज रेसिपी क्लब.com वर खरेदी करू शकता. आणि चला पटकन सबस्क्राईब करा. मैदा चाळून घेणं गरजेचं आहे. आता माझ्याकडे हा सिफ्टर आहे म्हणून मी वापरते. पण असं काही फॅन्सी तुमच्याकडे नसेल ना, नॉर्मल चाळणीने चाळलं तरी काही हरकत नाही. हा दुसरा कप. मैद्यातल्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या. आता यामध्ये चिमूटभर मीठ. आता यामध्ये 3 टेबलस्पून कडकडीत गरम केलेल्या तेलाचं मोहन. याच्यामुळे आपली जी सांजोरी आहे त्याचं आवरण खूप कमाल होतं. आता हे तेल चांगलं मिसळून घेऊयात मैद्यासोबत. मैदा आहे ना चांगला हाताने मिसळून घ्यायचं. तेल जितकं छान जिरतं ना मैद्यात तितकी छान सांजोरी होते. आता हे तेल एकसारखं लागलं जावं म्हणून पुन्हा मी त्या सिफ्टरमध्येच ते तेल आणि मैदा काढून घेतलाय. चाळून घेते, एकसारखं होईल. बिना त्रासात, बिना कष्टात. मैदा पडायला फक्त थोडासा त्रास होतोय. चला आता हे मिश्रण तयार आहे. बघा परफेक्ट दिसतंय. आता यामध्ये ज्या कढईमध्ये मी तेल गरम केलं त्याच कढईमध्ये पाणी ठेवलं होतं. ते पाणी कोमट झालं. तर कोमट पाण्यामध्ये मळायचं. हे अर्धा कप पाणी घातलं आहे आणि आता हे पाऊण कप पाणी ठेवलं होतं मी. हे सगळं पाणी इतकं लागतं आणि याचं आता पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. डोळे झाकून तुम्ही वापरू शकता. अर्धा कपला थोडंसं जास्त पाणी आणि 1 कपला थोडं कमी, पाऊण कप. चला इथे हे व्यवस्थित मळून झालं आहे. खूप घट्ट नाही आणि खूप सैलही नाही, असं परफेक्ट प्रमाणात झालं आहे. आता झाकण ठेवूयात. किमान अर्धा तास तरी मुरण्याकरता ठेवायचं. रव्याची सांजोरी करायची आहे तर रवा तयार करूयात. तर इथे 1 कप बारीक रवा घेते. एकदम बारीक रवा असतो तो घ्यायचा. आता ही कढई देखील आपलीच आहे. मधुराज रेसिपी क्लब.com वर जाऊन खरेदी करू शकता. आता हा रवा अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा. यामध्ये तूप वगैरे घालायची गरज आणि रवा आहे ना खमंग भाजायचा. त्यामुळे इकडे तिकडे जाऊ नका, एकसारखा तो भाजून घेणं गरजेचं आहे. रवा भाजतोय तोवर आपण गुळ पण तयार करूयात. तर गुळासाठी जितका रवा आहे तितकाच गुळ घेते. 1 कप गुळ घेते. 1 कप गुळ आहे तर अर्धा कप पाणी. आता हे मिसळून घेऊयात. हे गुळाचे खडे आहेत ना ते फक्त मोडून घ्यायचे. पाक वगैरे आपल्याला करायचं नाही, फक्त गरम करायचं म्हणजे हे खडे मोडतात. आणि हे सुरू असताना रवा देखील एकसारखा ढवळत राहायचा आहे. तो एकसारखा भाजला पाहिजे, करपला नाही पाहिजे. हे बघा एकसारखा ढवळत तूप तेल काहीही न वापरता भाजत राहायचं आहे आणि बारीक रवाच घ्या याला. चला रवा भाजला जातोय आणि इथे बघा रवा आणखी कच्चा आहे. आणखी बदामी रंगावर भाजून घ्यायचा आणि हे बघा गुळाच्या पाण्याला चांगली उकळी आली आहे आणि याचे खडे देखील मोडले. पाक करायचा नाही आता. आता हे मिश्रण असंच थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं. पूर्ण थंड करून घ्यायचं आणि रवाही भाजला गेला पाहिजे, कच्चा नको. नाहीतर सांजोरी खाताना तो रवा कचकच दाताखाली लागतो. त्यामुळे छान मंद आचेवर बदामी रंगावर भाजून घ्या. रवा खमंग असा भाजून झाला. एकसारखा बदामी रंग आलेला आहे. अजिबात करपला नाही आहे किंवा कुठे जळाला नाही किंवा कच्चाही नाही. असा एकसारखा बदामी रंगावर हा भाजून झाला की आता हा आपल्याला करायचा आहे थंड. त्यामुळे रवा घ्यायचा आणि एका कुंड्यामध्ये काढून घेऊयात.
इथे रवा आणि गुळाचं पाणी पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं. रवा, भाजलेला रवा व्यवस्थित थंड झाला. हे बघा, व्यवस्थित थंड झाला पाहिजे, कोमटही नको. आणि त्याचसोबत हे गुळाचं पाणी जे आपण तयार केलं, हे देखील थंड झालं. आता हे सगळं पाणी, गुळाचं पाणी या रव्यामध्ये मिसळून घ्यायचं. गाळून घ्या, म्हणजे हे गुळामध्ये जो काही कचरा असतो ना, तो निघून जातो. आता हे मिसळायचं. आता हे मिश्रण खूप पातळ किंवा सैल तुम्हाला वाटत असेल, सैल वाटलं तरी तुम्हाला सांगते, यावर झाकण ठेवायचं. 5 ते 6 तासात हे छान मुरतं, म्हणजे रवा गुळाचं पाणी पूर्ण शोषून घेतं. किंवा शक्य असेल तर रात्रभर ठेवा, म्हणजे हे छान मिश्रण मुरलं जातं. आता हे बघा, इथे एक मिश्रण मी तयार करून ठेवलं होतं. सेम प्रमाण वापरलं, अजिबात त्यामध्ये काहीच कमी जास्त नाही. आणि बघा, घट्टसर झालं की नाही मिश्रण, पूर्ण पाणी यातलं शोषून घेतलं, ओलसरपणा पूर्ण निघून गेला. आता यामध्ये सुंठ आणि वेलदोड्याची पूड आणि गूळ आहे, तर चिमूटभर जायफळ. सुंठ वेलदोडा अगदी मस्ट आहे, जायफळ पण मस्ट आहे. आहा हा, जायफळ असं किसून घातलं की त्याचा जो स्वाद आहे तो तुम्हाला सांगते. आता हे मिसळूयात. अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही आहे मिश्रणात, ओलसरपणा अजिबात नाही, हे असं झालं पाहिजे. चला, सांजोरीचं सारण तयार आहे, त्याचसोबत आवरणही मळून ठेवलं आहे. हे बघा, हेही छान मुरलं आहे आणि मस्त झालं आहे बघा, एकदम सिल्की स्मूथ झालं आहे. अजिबात घट्ट नाही आहे खूप, आणि खूप ते पुरणपोळीचं कणिक मळतो तशीही नाही. आता यातून एक लहान गोळीत काढून घ्यायची. आता हा जो उंडा आहे मैद्याचा, हा एकसारखा करून घ्यायचा, मळून घ्यायचा, स्मूथ करायचा. आता याची वाटी तयार करायची. कड पातळ ठेवायची आणि मध्यभाग जाड ठेवायची. मध्यभाग जाड ठेवा आणि कड पातळ पातळ करून घ्या. आता या पारीमध्ये हा जो सांजा तयार केला आहे, हा भरायचा. आणि हे सांजा दाबून दाबून घ्यायचा, पुरण हे दाबून दाबून घ्यायचं. आणि हे वरचं जे पीठ आहे, हे असं ट्विस्ट करून काढून घ्यायचं. हलक्या हाताने दाबायचं. जी बाजू बंद केली ही पोळपाटावर ठेवूयात आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची. सांजा कडेकडेपर्यंत जातो. काय सुरेख दिसतंय बघा. कितपत मोठी कितपत छोटी हवी त्या प्रमाणात तुम्ही हे करू शकता. पण हे ना बघा, अगदी परफेक्ट झालं आहे. आवरण आणि सारण याची कन्सिस्टन्सी परफेक्ट झाली ना की सांजोरी परफेक्ट होते बघा. बघा, अजिबात फुटत नाही आहे आणि सरसर लाटली पण जाते. चला, याच प्रकारे आणखी एक सांजोरी तुम्हाला भरून दाखवते. सो या प्रमाणात 12 सांजोऱ्या परफेक्ट तयार होतात. ही अशी वाटी तयार करायची, मध्यभाग जाड आणि कड पातळ करून घ्यायची वाटी करून. आता यामध्ये हा तयार सांजा घालायचा. आणि ही वाटी सांजा दाबून दाबून बंद करून घ्यायची. आणि आता ज्या बाजूने बंद केलं ती बाजू खाली आणि सफाईदार बाजूवर हे असं लाटून घ्यायचं. मस्त लाटली जाते आणि अजिबात फुटत नाही बघा. लाटत असताना न सारण बाहेर येते, किती त्याला मी रेलून रेलून लाटते तरी परफेक्ट होते. आता सांजोरी तळून घेऊयात. तेलात सोडताना ज्या बाजूने आपण ती बंद केली ती बाजू आधी तेलामध्ये सोडायची. ही बाजू बंद केली, ही बाजू तेलामध्ये आणि सफाईदार बाजूवर. आणि तेल अजिबात कडकडीत गरम नको, अगदी मंद आचेवर तळायची. जस तशी उष्णता लागते तस तशी सांजोरी वर येते. अगदी मंद आचेवर तळते बघा. गॅसची आच एकदम मंद आहे आणि कढई लहान आहे. जरा मोठी कढई असते तर एकसारखी लगेच टम्म फुगली असती, पण ही पूर्ण फुगणार बघा. एकसारखी कचोरीसारखी टुम्म फुगते आणि वर येते. आता अगदी मंद आचेवर खूप वेळ अलटपलट न करता एक बाजू एक वेळेस तळायची, म्हणजे मग ती खूप आहे ना तेलकट नाही होत आणि त्याला तेल नाही सुटत. त्यामुळे अगदी मंद आचेवर एक बाजू एकदा आणि मग दुसरी बाजू दुसऱ्यांदा.
आणि या रव्याच्या सांजोऱ्या आहेत ना, शक्यतो लगोलग भरायच्या आणि लगोलग लाटून तळायच्या. बनवून नका ठेवू, कारण गूळ आहे ना, त्याला पाणी सुटायची शक्यता जास्त असते. हे बघा, ही छान तळली जाते आणि उलटवायची गडबड नाही. चला, आता एक बाजू खरपूस तळून झाली की आता ही अलगवार उलटवायची आणि दुसरी बाजू पण छान तळून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकाल, मी खूपदा अलटपलट केलेली नाही आहे, एकदाच केली आहे. वा, चला, दुसरी बाजू खरपूस तळून झाली. आता जरा गॅस बंद करते, म्हणजे पुढची सांजोरी टाकेपर्यंत तेलाचा दाब कमी होईल. तेल चांगलं निथळून घ्यायचं जराशी. काय दिसतेय सांजोरी, रंग बघा काय सुरेख आला आणि काय टुमटुमित्त झाली. आता ही काढून अशी जाळीवर ठेवायची, तेल त्याचं चांगलं निथळतं. आता याच प्रकारे सगळ्या सांजोऱ्या तळून घेऊयात. जी बाजू बंद केली ती आधी तेलात, आणि गॅस बंद केला होता मी आधीची सांजोरी तळत होते तेव्हा. आणि आता एकसारखा याला ताव लागतो आणि हळूहळू हळू टुम्मकन फुगून वर येते. थोडी कडेकडेने दाबून घेतली ना की सगळ्या बाजूने टुम्मकन फुगते. वा, बहारदार ही सांजोरी देखील आपली गुबगुबीत टुम्म फुगली आहे. काय दिसतेय, वा 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 वा. आणि ही तळून होतीये तोवर मी आता पुढची तयार करायला घेते. तळ्याला बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो. खूप ॲडव्हान्समध्ये या भरून नका ठेवू, नाहीतर काय होतं ना, किती म्हणलं तरी गूळ आहे, हवेच्या संपर्कात आलं की त्याला पाणी लागतं. दुसरी सांजोरी पण खरपूस अशी तळून तयार. दोनही बाजूने जसं मी तुम्हाला म्हणाले, एक एकदाच फक्त मी तळते. तेल चांगलं निथळून घ्यायचं, कढईतच चांगलं जिरपून घ्यायचं तेल. आणि आता ही खुसखुशीत सांजोरी जाळीवर. आता याच प्रकारे सगळ्या सांजोऱ्या मी तळतीये. 12 बरोबर होतात अशा मोठ्या गुडगुडीत, साधारण 4 इंच व्यासाच्या तरी या सांजोऱ्या आहेत आणि मस्त होतात. तुम्हाला सांगते, अशी एक एक सिंगल तळा छोट्याशाकडे खरपूस तळली जाते आणि मस्त खुसखुशीत राहते. म्हणजे माझा नवरा फार खुशीत असतो अशा सांजोऱ्या दिल्या की खायला. सगळ्यात जास्त सांजोऱ्या आमच्या घरात नवऱ्यालाच आवडते. चला, पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.